आणखी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात सध्या अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। अवकाळीमुळे जीवितहानी झाली आहे, शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी राजा यामुळे हवालदिल झालाय। रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मराठवाड्यात देखील अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 17 दिवसात 21 जण जखमी झाले। 391 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर पुणे जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। उभ्या पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसलाय। शासनानं नुकसान भरपाई करून द्यावी, पंचनामे करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। तर वाशिमच्या मालेगाव तालुक्यात देखील जोरदार पाऊस बरसलाय। विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे, तर काही घरांवर वीज देखील कोसळली आहे। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अवकाळीचा मोठा तडाखा बसल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर काही भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात मान्सूनपूर्व कामं केली जात होती आणि त्याचपूर्वी या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं या कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राज्यातल्या अनेक भागात एकीकडे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये अवकाळीनं धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालंय। वादळी वाऱ्यांसह अवकाळीनं धुमाकूळ घातलाय, तर काही भागात पाणी साचल्याच्या घटना देखील घडलाय। तर याच पार्श्वभूमीवर काही जणांनी आता आपले प्राण देखील गमावल्याची माहिती सध्या समोर आली आहे। शेतकरी देखील हवालदिल झालाय। वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेत, विजय चिडे आणि अमोल दरेकर। मी सर्वात पहिले जाते विजय चिडे यांच्याकडे। विजय, ज्या पद्धतीनं पाहतोय मराठवाड्यात अवकाळीनं सगळ्यात जास्त तडाखा हा मराठवाड्याला बसल्याचं पाहायला मिळतंय। वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू झालाय। आता पावसाळ्यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीनं तयारी घेतली जाते? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। मराठवाड्यामध्ये तब्बल मागील 17 दिवसापासून आतापर्यंत जर पाहिलं तर 25 जणांपेक्षा अधिक जणांचा जो आहे तो वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती विभागीयांनी दिलेली। त्याचबरोबर काल देखील छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या विविध भागांमध्ये जो आहे तो जोरदार पावसाने हजेरी लावली होती। त्यानंतर वादळी वाऱ्याने देखील चक्रीवादळ जे आहे ते देखील आलं होतं। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या थेरगाव या ठिकाणी जे आहे ते मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याच्या ठिकाणी झाल्याचं आपण बघू शकतो। अवकाळी पावसाने जे आहे ते धुमाकूळ घातल्या, त्याच वादळी वारं जे आहे ते देखील झालं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो पिकासाठी केलेलं शेडनेट जे आहे ते संपूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। तर अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा असेल, आंबा पीक असेल, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे। अक्षरशः 2 एकर शेडनेट जे आहे ते जमीनदोस्त यामध्ये झालेलं आहे। यामध्ये टोमॅटो पीक जे आहे ते शेतकऱ्यांनी घेण्यात आलं होतं। कुठेतरी हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता अवकाळीने हिरावून घेतल्याची परिस्थिती जी आहे ती आता या ठिकाणी आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगाल, काय वाटतं आज हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो अवकाळीने हिरावून घेतलेला आहे? अवकाळी पावसाने फार नुकसान झाली। माझं 2 एकरचं शेडनेट होतं। काल 4:30 वाजता खूप चक्रीवादळ आलं आणि 10 लाख रुपयाचं टोमॅटो पिकाचं फार नुकसान झालेलं आहे। त्याला नाईलाज आहे, निसर्गाची हानी आहे ती। त्याला आपण काय करू शकता? आता त्याला आता काय करा, शासनाने आम्हाला मदत द्यावा त्याची, काय जे असेल ते पंचनामा ते योग्य करून। खूप नुकसान झालं आमच्या लेकरा बाळाचं, तोंडाची आता झालं घास गेला वायाला। नक्कीच सुद्धा बघू शकतो अंकित, आपण या ठिकाणी जे आहे ते शेतकरी आता पुन्हा एकदा जोमाने जे आहे ते आता हे नुकसान जे झालेलं आहे यासाठी कुठेतरी जे शेडनेटचं नुकसान झालं आहे ते दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी जो आहे तो आता पुन्हा एकदा कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला निश्चित मिळत आहे। आणि अजून देखील शेतकरी जे आहेत ते देखील आपल्या सोबत या ठिकाणी आहेत, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरवून नेलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी जो आहे तो मदतीच्या अपेक्षेत आहे। आपल्यासोबत अजून शेतकरी, काय वाटतं, काय नुकसान झालेलं आहे तुमचं? काल 5 वाजता चक्रीवादळ आलं खूप. टमाटोचं 2 एकर शेड होतं. खूप नुकसान झालं आहे। शासनाने याच्यावर पंचनामा करून त्वरित भरपाई मिळावी हीच अपेक्षा राहील। नक्कीच अंकिता, या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित विजय, तुम्ही संपूर्ण असेच टोमॅटो जोडलेले पीक राहा। या असेल किंवा संदर्भात आणखीन मराठवाड्यातील तपशील आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास आपण जाऊया आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडे। अमोल, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय एकीकडे मराठवाड्यात जरी अवकाळीचा तडाखा बसलाय, त्या भागात देखील कशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते आणि पंचनामे पूर्ण झालेत का?
नक्कीच अंकिता, उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणे कहर केलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरकारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे आणि या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेताच्या अक्षरशः तळ झाल्यासारखं आपण पाहतोय. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या ठिकाणी आपण पाहतोय की अक्षरशः शेतामध्ये शेतकऱ्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः हवालदिल झालेला आहे. त्यांनी पिकवलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कांदा पीक असेल किंवा या ठिकाणी भुईमुग असेल, त्याचप्रमाणे तरकारी पिके असतील, टोमॅटो असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी हवालदिल होऊन गेलेला आहे आणि या ठिकाणी अक्षरशः तळाचं स्वरूप या शेतामध्ये तयार होताना आपण पाहतोय. अक्षरशः या पावसाने इतका कहर केलेला आहे की विजेसह या ठिकाणी कांदा चाळीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात वीज कोसळून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. या शिरूर तालुका असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. अंकिता. निश्चित त्यामुळे या अवकाळीचा तडाखा जो बसलाय यासाठी आपले प्रतिनिधी विजय चिडे आणि अमोल दरेकर आपल्यासोबत जोडले गेले होते. दोघांनाही तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता अवकाळीनं धुमाकूळ घातलेला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनाला देखील मान्सूनपूर्व कामासाठी मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. नदी नाल्यांना सध्या मोठं पुराचं स्वरूप आल्याचं देखील पाहायला मिळतंय. आता शेतकरी देखील या संपूर्ण शेती पिकाच्या नुकसानीची भरपाईची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून. संतोष, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीनं तडाखा बसवलेला आहे. मालेगाव जिल्ह्यात देखील कशा पद्धतीनं सध्या शेती पिकांचं नुकसान झालंय आणि प्रशासनाकडून कशा पद्धतीनं दखल घेतली जाते? अंकिता, बरोबर आहे. मागील 11 दिवसापासून मालेगाव झालं, मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड परिसरात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे उन्हाळी कांद्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं असून सध्या पंचनामे अजून चालू झालेले नाही. मात्र काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेलेले आहे, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, उन्हाळी कांद्याचं देखील नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झालेला असून सध्या मात्र शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. निश्चित संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आता शेतकरी वर्गातून या नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते.